नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे तारीख 20 डिसेंबर आणि मी चाललो आहे पुण्याला का चाललो आहे ते तुम्हाला नंतर सांगतो। आता सध्या आला आहे सिद्धवेद मला सोडायला। सिद्धवेद मला सोडायला आला आहे दादरच्या बसस्टॉपवर। सो तिथून मी बस पकडतो आणि मग तुम्हाला सांगतो की पुण्याला का चाललो आहे ते। इंटरेस्टिंग गोष्ट आहे। सो बसमध्ये किंवा पुण्याला पोचल्यावर सांगतो। आता पहिला निघतो आम्ही। हे इकडे यांचं चालू आहे, ओल्ड मॅनसाठी डोनेशन घेत आहेत। काय करणार पैशांचं? डोनेट करणार। आम्ही डोनेट केले, परत डोनेट करणार नाही, ऑर्फनेजला डोनेट। ऑर्फनेजला ठीक आहे, चला बाय बाय। गाईज माझं नशीब एवढं चांगलं होतं की हे ट्रॅफिकमध्ये इथे गाडी अडकली आहे बस, आणि नेमकी मला ट्रॅफिकमध्ये साताऱ्याची बस मिळाली। जी साताऱ्याची मला बस हवी होती कारण का ही वारजेला थांबते। आता तिकीट काढूया, तुम्हाला सांगतो तिकीटची प्राईस किती येते। हे 272 रुपये तिकीट आहे याचं। नॉन AC बस आहे, पण ठीक आहे म्हणजे नॉन AC आहे, पण पुढे जाऊन थंडी असेल त्यामुळे तसं मला वाटतं काही इश्यू नाही आहे। आपला पहिला स्टॉप आला आहे, जवळच आहे कुर्ला बस स्टॉप। आणि असं विकायला वगैरे पॉपकॉर्न पाणी बिणी काय हवं असेल तर आता तसं उतरत नाही आहे, कारण का उतरण्याची काही गरज नाही आहे। जो आपला पुढचा स्टॉप असेल एक्सप्रेसवेच्या जॉईन झाल्यानंतर त्या स्टॉपला आपण उतरूया। आणि गाडी थांबत सुद्धा नाही जास्त वेळ, आता निघते आहे गाडी लगेच। 2-3 मिनिटाचाच ब्रेक असतो। आता वाजले 4:50 आणि आता फायनली आपली गाडी थांबली आहे इकडे एक्सप्रेसवेचा जो फेमस इकडे स्टॉप असतो तो। आणि मला तर लागलेली झोप मस्तपैकी। आपण निघालेलो काहीतरी 2:30 वाजता आपण ही गाडी पकडलेली। आता 4:50 झाले आहेत, अजून मला वाटते 1-1.5 तासाचा तरी प्रवास बाकी असेल। सो बघूया आपण। आता खायचं तसं तर काय मन नाही आहे, पण थोडंसं चालू आहे जरा, बसून बसून पाठ पण आकडली आहे। जरा वॉशरूमला वगैरे जाऊन येऊया, कारण का मग डायरेक्ट आता पुण्याला उतरायचं परत। आता आपण इथून पाण्याची बॉटल घेतली एक, आणि हा तुम्हाला दिसत असेल तो सर्वात मोठा इकडचा फूड कोर्ट आहे। म्हणजे तुम्ही पर्सनल गाड्या बिड्या घेऊन आलो तर इथे थांबू शकतात। आणि हा एक आहे तो MSRTCचा स्टॉप आहे। सो MSRTCच्या गाड्या ज्या आहेत ते इकडे थांबतात। आता बसूया गाडीमध्ये आणि बघूया किती वेळ लागतो। पण आता मला वाटतं झोपत नाही, कारण का आता झोपलो तर रात्री झोप नाही येणार आणि सकाळी आपल्याला उद्या परत लवकर उठायचं आहे। पुण्याची थंडी वगैरे कशी आहे ते तुम्हाला दाखवायचं। अरे बाबा, हे कचरा टाकतात ना, कचरा टाकू नका प्लीज। तुम्ही बसमध्ये येत आहेत कुठेही येत आहेत तर प्लीज असा कचरा टाकू नका, तुमच्याकडे ठेवा किंवा बाहेर उतरून डब्यात टाका, असं काहीतरी करा। चला आपण आपल्या सीटवर जाऊया। ही आपली सीट आहे इकडे। आपण आता उतरलोय वारजेला। हा इकडे बस स्टॉप आहे, इथे हायवे आहे आणि हायवेच्या इकडेच बस स्टॉप आहे। सो आता माझा मित्र मला येतोय घ्यायला। हां बघा, हा इकडे आला आहे, याचं नाव ओमकार आहे। हा इकडेच असतो पुण्यामध्ये। नमस्कार नमस्कार नमस्कार। सो आपण आलो आता ह्याच्या रूममध्ये। ही ओमकारची रूम आहे आणि हे सगळं असं असतं UPSC वाल्यांचं, पूर्ण रॅक भरून पुस्तकं। ओमकारला किती वर्ष आले तुला इकडे जाऊन पुण्यामध्ये? बाहेर दोन हां 2 काय 3 वर्ष आली होता ते दिल्लीला पण ना। हां दिल्लीला पण होता, पुण्याला 2च वर्ष आली। 1 वर्ष तू दिल्ली पण जाऊन आलाय। इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत वगैरे हे सगळं मी पण केलेलं आहे, पण मी एक वर्ष करून मी जरा सोडून दिला। पण ठीक आहे, मजा आहे। म्हणजे हे पण सगळं एक काय म्हणतात त्याला, एक्सपिरियन्स असतो। हा एक्सपिरियन्स असतो हा सगळं एक। सो आता मी तुम्हाला सांगतो मेन म्हणजे की मी पुण्याला का आलोय ते सांगतो। सो आम्ही UPSC जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा पहिल्या बॅचला आम्ही एकत्र होतो, आणि तेव्हा विराज दादा म्हणून आहे जो आम्हाला इकॉनॉमिक्स शिकवायचा। सो त्यांनी एक इनिशिएटिव्ह चालू केलेला की तेव्हा एक क्रिकेटची टुर्नामेंट भरवलेली, तर तेव्हा आम्ही त्या टुर्नामेंटमध्ये खेळलेलो। मग त्याच्यानंतर मी मुंबईला आलो परत 1 वर्षांनी, पण दरवर्षी ती लोक ही टुर्नामेंट करायला लागले डिसेंबरमध्येच। सो दरवर्षी मी मुंबईवरून पुण्याला येतो खास ही टुर्नामेंट खेळण्यासाठी। सगळे मित्र आहेत माझे UPSC मधले। सो ती पण एक मजा आहे। तर तुला काय वाटते, म्हणजे
तुला कसं वाटते टुर्नामेंट? टुर्नामेंट मध्ये खूप मजा येते. टुर्नामेंट म्हणजे असं जरा ब्रेक असतो. हा म्हणजे ही लोक असं नाही की फक्त टुर्नामेंटच खेळतात, ऑल इयर राऊंड ही लोक एक सॅटर्डे किंवा एखादा संडे दोन वीक मधून एक दिवस असं खेळ असतो. वीक मधून एक दिवस 2-3 तास त्यांचं क्रिकेट चालूच असते. वाजले 8:30, आपण 9 वाजता जाऊया. 9 वाजता निघूया जेवायला. चालेल 9 वाजता निघूया. ओंकार मला कुठेतरी घेऊन जाणार जेवायला खास ठिकाणी, थाळी खायला. पुण्याच्या थाळ्या एकदम सॉलिड असतात. सो मस्त आपण रस्सा वाटी वगैरे पिऊया जाऊन बाहेर, आणि तुम्हाला दाखवतो आपण कुठल्या हॉटेलला जाऊ. आता मला गौरव भेटलाय. गौरव होता मी जिकडे राहायचो तिकडे वरती राहायचा हा. सो आता हा पण इथेच आहे, पुण्यामध्येच आहे. आता आम्ही डिसाईड करतोय की जेवायला कुठे जायचं. काय रे कुठे जागा सांग ना, एक एवढे वर्ष राहतोय महिने पुण्यामध्ये. आशीर्वाद चांगला आशीर्वाद. ठीक आहे. हा थोडासा लाजाळू प्राणी आहे जरा. राम भवन महाराजा भाऊ. तू ब्लॉग मध्ये घेतोय मला का? हो नको घेऊ. सांगा चला लवकर कुठे जायचं आहे ते. सो हा जो आहे तो मेन वारजेचा एरिया आहे, आणि इथं आम्ही फिरायचो. म्हणजे इकडे शेवपुरीचे वगैरे हे जे तुम्ही स्टॉल बघताय, इकडे आम्ही खायचो पाणीपुरी शेवपाव वगैरे. आणि ह्या गल्लीत तुम्ही गेलात तर इकडे क्लास आहे माझा, आणि इकडेच या बिल्डिंगमध्ये डब्बेवाले होते. सो इथे बऱ्याच आठवणी आहेत आमच्या. मी आणि गौरव आम्ही पण एकसाथच फिरायचो सगळीकडे. सो गौरवला पण असं बरं वाटतं भेटल्यावर बऱ्याच वर्षांनी, कारण का आता इकडे पुण्यामध्ये म्हणजे फक्त गौरवच राहिलं आहे, त्याच्याबरोबर आम्ही होतो. आम्ही कसं एका बिल्डिंगमध्ये राहायचो, त्यामुळे जरा कनेक्शन जास्ती होतं. तुझा कसा चालला अभ्यास? हां चांगला चालू आहे का? आता आम्ही एक ठरवलं आहे, गौरवने आम्हाला सुचवलं हॉटेल आशीर्वाद. सो आता तिकडे जातो आणि बघूया मग जेवण वगैरे कसं आहे ते. चांगलं नसलं तर बघ. आता आम्ही पोचलो आहे या हॉटेलला, हॉटेल आशीर्वाद. आणि इकडून काहीतरी टोकन बिकन घ्यायचं आहे. मला वाटते टोकन घेऊन मग आपल्याला जायचं आतमध्ये. ऑर्डर द्यायची इकडेच. हे इकडचं सिस्टम काय जरा सांग मला. आता काय इकडे नाव द्यायचं पहिला. हां नाव आलं की मग टोकन घ्यायचं. नाव आलं की टोकन म्हणजे ऑर्डर द्यायची तिकडे, आणि मग आतमध्ये जायचं. हे गौरव टोकन घ्या. चला आमचं नाव आलं, आता आम्ही जातो आतमध्ये. आता आमच्या तिघांच्या पण थाळ्या आल्या आहेत. ही चिकन फ्राय थाळी आहे, हे चिकन मसाला आणि चिकन मसाला. आता इकडे सिस्टम काय आहे, हा रस्सा त्यांनी आणून दिला आहे. हा रस्सा अनलिमिटेड आहे, हा रस्सा अनलिमिटेड आहे. हा रस्सा तुम्ही ह्याच्यात ओतायचा. तो भाकरी घेऊन फिरतोय. कुठे गेला तो? एक भाकरी घेऊन फिरतोय. तो भाकरी पण अनलिमिटेड आहे पूर्णपणे, आणि भात पण अनलिमिटेड आहे. बरोबर गौरव? भात पण अनलिमिटेड आहे. तर ते असे भाकऱ्या घेऊन फिरतात. आता तो बघा, तो दिसतो तुम्हाला, त्याच्या हातात सगळ्या भाकऱ्या आहेत. सो त्या भाकऱ्या पण अनलिमिटेड आहे. आता जेवूया आपण मस्त. अळणी राईस आहे, आणि हा एवढा मस्त आहे ना राईस. याच्याबरोबर हा सुका कांदा दिला आहे त्यांनी, आणि हा टाकून एक नंबर लागतो, एक नंबर. म्हणजे याची चवच वेगळी लागते यार, सॉलिड आहे एकदम. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आता वाजले आहेत सकाळचे 8:15, आणि आम्ही निघालो आहे टर्फवरती जायला. काल रात्री जेवून आलो आणि मस्त झोपलो लगेच, त्यामुळे ब्लॉग पण करायचा राहिला. टर्फवर जाऊन दाखवतो की टर्फ किती मोठा आहे वगैरे. हा म्हणतो की खूप मोठा टर्फ खूप मोठा टर्फ आहे. खूप असं 6 जायला असं वरती जायला बॉल लागत. ही आपली बाईक आहे स्प्लेंडर मस्त. आता ह्याच्याने आपण तिकडे पोहोचूया. चला आता आम्ही पोहोचलो इकडे या टर्फला. हे सगळे आपले चाणक्यमधले सगळे मित्र आहेत हे आपल्या इकडे. हा विराज दादा आहे जो आम्हाला इकॉनॉमिक्स शिकवायचा, आणि ज्यांनी पहिल्यांदा टुर्नामेंट भरवलेली. इथे प्रॅक्टिस चालू आहे आता. हां ओमकार, कोच कबीर खान. आता आपली तयारी झाली आहे, आणि पहिलीच मॅच आहे आपली, आणि ही आपली टीम आहे सगळी. हा निखिल आहे आमचा कॅप्टन, आणि हे सगळ्या मुली आहेत. मुली फर्स्ट टाइम खेळतात या टुर्नामेंटमध्ये. सो बघूया आता कसे खेळतात. चांगले खेळणार ना? हा आमचा कॅप्टन आहे. हा माझ्या अपोनेंटला आहे पहिल्याच मॅचला. मॅच टुर्नामेंट आणि पहिल्या मॅचच नितान हारणार आहे, आणि हरणार आहे. तू हरणार आहे, लक्षात ठेव. चल चल. आता आमची मॅच चालू आहे, पहिलीच मॅच, आणि 4 बॉल 24 हवा आहे. माझी बॅटिंग आली नाही, कारण का हे दोघं ओपनरच आमचे खेळतात, विशाल आणि निखिल. 4 बॉल 24 हवा आहे. 4 बॉल 4 छगे हवे जिंकायला. बघूया काय होतं या बॉलवर. एवढा पुढे उभा राहिला बघा बॅट्समन. आउट.
सॅडली पहिली मॅच आपण हरलेलो आहे. मला शेवटच्या 3 बॉलमध्ये बॅटिंग आलेली. 3 बॉल 24 हवा होता आणि मी 2 छगे मारले, पण त्याचा काही फायदा नव्हता. आपण 12 रननी हरलो मॅच. आता ही दुसरी मॅच चालू झाली इकडे. आम्हाला जिंकायला फक्त 2 रनची आवश्यकता आहे आणि हा 6 जिंकलो आम्ही. यस वेन शाबाश यार, 1 नंबर. सो आता आमच्या टीमचे 3 मॅचेस झालेले आहेत आणि 3 मधनं आम्ही 2 जिंकलो आहे. त्यामुळे मोस्टली मला वाटतं आम्ही सेमीफायनलमध्ये आहोत. आता हे बाकीचे लीग मॅचेस चालू आहेत अजून. मला वाटतं थोडासा अजून वेळ लागेल सगळ्या लीग मॅचेस संपायला, पण आमची अजून एक मॅच बाकी आहे. सो ती पण जिंकायची आहे, तर आपल्याला एकदम कन्फर्म आपण जाऊ मला वाटतं सेमीफायनलला. कारण का 5 मधनं 1 टीम आहे ती बाहेर जाणार आहे. सो बघूया कुठली टीम बाहेर जाते ते. 3:30 पावणे 4 झाले आहेत आणि आता इनिंग्स ब्रेक आहे. इनिंग्स ब्रेक म्हणजे लीग मॅचेस सगळ्या झाल्या आहेत, तर थोडासा 1-1.5 तासाचा ब्रेक आहे. तर आता आम्ही आलो इकडे वारजे वडापाव खायला. हा फेमस वडापाव इकडचा. सो थोडासा खातो. आम्ही काहीच नाही खाल्लं सकाळपासून, फक्त समोसा आणि केळी खाल्ले. तर थोडासा वडापाव खातो आणि मग परत जाऊया आपण मॅचला. तिकडे जायच्या आधी थोडंसं चितळेमधून आपल्याला भाकरवडी पण घ्यायची आहे. सो बघूया की चितळेमधून भाकरवडी घेऊन रूमवर ठेवून मग कदाचित मॅचला जाऊ परत. आमचे वडापाव आले इकडे. आता मी आलो आहे चितळेमध्ये भाकरवडी घ्यायला. ही जी इकडे असते ती स्पेशल असते, म्हणजे ही डायरेक्ट पुण्याच्या ब्रांचमधून इकडे येते. सो जे आपल्याला मिळते चितळे एक्सप्रेसमध्ये वगैरे ती जरा वेगळी असते. फ्रेश असतात एकदम मस्त. आता आमची सेमीफायनल मॅच चालू आहे. मी तर 0वरती आउट झालो, पण आमचे प्लेयर विशाल आणि निखिल अजून खेळत आहेत. सॉलिड 1 नंबर चालू आहे बॅटिंग. आईला काय नाही शाबाश शाबाश. सो मोस्टली आम्ही जिंकतो सेमीफायनल मला वाटते. आता मॅच संपलेली आहे. फायनलला आम्ही हरलो आहे आणि आम्ही जिंकलेलो आहे. दरवर्षीप्रमाणे फुकट यावर्षी पण जिंकलेलो आहे. फुकट जिंकलाय, काय फायदाच नाही, काय खेळला नाही. जाऊ दे आता. आता आपण जाऊया प्राईज सेरेमनीकडे. हा इथे प्राईज सेरेमनी चालू आहे. आपली टुर्नामेंट वगैरे सगळं आता झालं. मी आणि ओमकार आम्ही आलो आहे हॉटेल झणझणीतला. आम्ही घेतो आहे 2 स्पेशल चिकन थाळी. सो आता जेवू, घरी जाऊन झोपू आणि आपल्याला सकाळी निघायचं मुंबईसाठी. सो ओमकार येणारच ना सोडायला? किती वाजता सकाळी? सकाळी 9 वाजता. हा सकाळी 7 वाजता. सो बघूया व्लॉग आत्ता एंड करायचं की उद्या सकाळी ते ठरवूया. आता आपण सध्या जेवण करूया, कारण भूक लागली आहे खूप. चला मित्रांनो, आज आहे 22 डिसेंबर, वाजले सकाळचे 9 आणि आम्ही आलो आहे चांदणी चौकला. सो आपली पुण्याची ट्रिप आता इथे संपते. इथून बस किंवा या प्रायव्हेट गाड्या आहेत, त्या गाड्यांनी मी जाणार मुंबईला. 1 वर्षांनी आम्ही भेटलो, सगळे क्रिकेट वगैरे खेळलो, खूप मस्त वाटलं. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.